तर आज आपण मातीच्या भांड्यामध्ये आणि अजिबात तेल न वापरता चिकन बनवूयात। तर इथे चिकनची सगळी तयारी माझी चाललेली आहे आणि तुम्हाला इथे मी एक गोष्ट सांगायची मला, माझी सगळी मातीची भांडी जी आहेत ना ती घासून पुसून साफ केलेली असतात। पण मातीच्या भांड्याचं कसं आहे, कितीही त्याला साफ केलं ना तरी त्याला असा पांढरासा लेयर त्याला दिसतो। तर ते मातीचं भांडं मी थोडंसं तेल लावून फक्त ग्रीस करून घेतलं। तेल त्याच्यामध्ये वापरलेलं नाही अजिबात, फक्त ग्रीस करण्यापुरतं पाव चमचा तेल वापरलं आणि हाताने ते तेल असं त्या भांड्याला लावून घेतलं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला, आलं लसूण पेस्ट टाकली आणि थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलं। त्याच्यामुळे काय होतं, त्या मिठाला थोडंसं पाणी सुटतं कांद्याला आणि तो परतला जातो व्यवस्थित। त्यानंतर मग आपण चिकन टाकल्यानंतर चिकनवर पण थोडंसं मीठ टाकल्यावर चिकनचं अंगचं पाणी त्याला सुटतं, म्हणजे त्याच्यानंतरचं झाकून ठेवायचं। मग त्याला ते चिकनचं हे बघा, हे असं अंगचं पाणी त्याला सुटतं आणि ते शिजलं जातं त्या अंगच्या पाण्यावर। आता मी ह्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण माझ्याकडे होतं ते क्यूब करून टाकलेलं आहे, फ्रीजमध्ये मी क्यूब करून ठेवलेलं होतं ते, आणि त्याची हे अशा प्रकारे ग्रेव्ही झालेली आहे। आणि वरून आता मी शेवटी टाकलेला आहे गरम मसाला, माझ्याकडे कढीपत्ता मी थोडासा बारीक सुकवून चिरून ठेवलेला, कोथिंबीर टाकलेली आहे आणि शेवटचा लूक चिकनचं स्वतःचं असं त्याला हे असं तेल सुटलेलं आहे, मी तेल अजिबात घातलेलं नाही। तर अशा प्रकारे हे बिना तेलाचं आणि मातीच्या भांड्यामध्ये एकदम हेल्दी आणि डाएट चिकन तयार झालेलं आहे। लाईक शेअर सबस्क्राईब करा।